कोरोना काळात डॉक्टर, परिचारिका सह रुग्णालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान लाभले आहे। त्यातच संपूर्ण जिल्हा सामान्य रुग्णालयातील कंत्राटी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुद्धा आपली ड्यूटी बजावली आहे। तुटपुंजा वेतनातच हे सर्व कर्मचारी काम करीत आहे। मात्र याच कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या 6 महिन्यापासून थकीत असल्यामुळे त्यांच्या परिवारावर उपासमारीची टांगती तलवार उभी आहे। वेतन मिळावे याकरिता चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष गजानन खंडारे यांच्या नेतृत्वात जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्व सुरक्षा कर्मचारी हजर राहून विदर्भ न्यूजकडे आपल्या व्यथा स्पष्ट केल्या आहे। यानंतर जिल्हाधिकारी नवाल यांना निवेदन सादर करून आपल्या व्यथा स्पष्ट केल्या आहेत। कर्मचारी महासंघ अमरावती आरोग्य विभाग गजानन खंडारे आपल्या रुग्णालयातील जे सुरक्षा रक्षक आहे यांचे वेतन हे कमीत कमी 6 महिन्यापासून यांना वेतन मिळालेले नाही आहे। वारंवार संघटनेच्या माध्यमातून आम्ही पत्रव्यवहार करून सुद्धा यांचे वेतन नियमित झालेले नाही आहे। तरी यांच्यावर कोरोनासारख्या महामारीमध्ये काम करण्यात आले असून कोरोनासारख्या महामारीमध्ये काम करत असून सुद्धा यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। 6 महिने 8 महिन्यापासून पगार नाही आहे। माणसाला 1 महिना जर पगार वेतन मिळालेलं नाही आहे तर आज आपल्यावर कोणती वेळ येते। पण यांचे तर 6-6 महिने वेतन मिळालेलं नाही आहे। शासनासोबत वारंवार आम्ही टोपे साहेबांना सुद्धा निवेदन दिलेले आहे की बा यांचे नियमित वेतन करण्यात यावा। जेव्हा सार्वजनिक आरोग्य विभागाचा शासन निर्णय असून सुद्धा वेतन यांना मिळून नाही राहिले, त्याच्यामुळं यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। तरी शासनाने याच्यावर काहीतरी तोडगा काढावा आणि यांची दिवाळीसुद्धा, दसरा तर यांचा अंधारामध्ये झालेला आहे, पण दिवाळीसुद्धा यांची याच्यामध्ये करण्यात यावा जेणेकरून त्यांच्या मुलाबाळांना समजा किंवा घरची जे हे आहे ते त्यांना सगळं म्हणजे दिवाळी चांगली अशी आनंदात होईल। त्याच्यासाठी महासंघाने एक निवेदन, आता आम्ही कलेक्टर साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन देऊन राहिलो की बा यांचे वेतन तुम्ही नियमित करा। शासन निर्णय आहे त्या शासन नियम याच्याप्रमाणे यांचे वेतन नियमित। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।